सर्वप्रथम तुमचं अभिनंदन अशासाठी की तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या अशा संघटनेशी जोडले गेले आहात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ज्याच्या नावातच भारतीय हा शब्द आहे. आणि राष्ट्र प्रथम हा आपला मुख्य विचार आहे किंवा ती आपली विचारधारा आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, मनाशी खुणगाठ बांधून घ्या की आपण जे काही करणार आहोत इथून पुढच्या आयुष्यामध्ये, परिषदेच्या माध्यमातून असेल, तुमच्या व्यक्तिगत आयुष्याच्या माध्यमातून असेल, जे काही आपण करणार आहोत ते फक्त आपल्या राष्ट्रासाठी करणार आहोत. कारण आपण आज ज्यांचं चरित्र पाहणार आहोत त्यांनी घेतलेला प्रत्येक श्वास हा त्यांनी राष्ट्रासाठी समर्पित केला होता. संपूर्ण जीवन त्याने राष्ट्रासाठी समर्पित केलं होतं. आणि अशा थोर चरित्राचा अभ्यास करत असताना आपल्याही मनामध्ये कुठेतरी ती एक ज्योत जागवली गेली पाहिजे. ज्या मशाली तुम्हाला दिसत आहेत तशीच राष्ट्रप्रेमाची एक धगधगती मशाल आपल्या मनामध्ये चेतवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलो आहोत. एक गोष्ट आपण मनाशी नक्की करायची आहे की जेव्हा देश, देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा हे घटक किंवा हे मुद्दे येतात तेव्हा आपण आजूबाजूला बिलकुल बघायचं नाही. एकला चलो रे हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही परिषदेशी निगडीत आहात, इथे तुमच्यावरती तसेच संस्कार होतील की जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की कोणीतरी युगपुरुष येईल, अवतार पुरुष येईल आणि तो माझा उद्धार करेल, या आशेमध्ये आपण कोणीही राहायचं नाही. मी जो स्वतः, मला देवाने जे काही शक्ती दिलेली आहे, जे काही निर्णय घेण्याची क्षमता दिलेली आहे, माझ्यामध्ये ज्या काही क्षमता देवाने मला दिल्या आहेत, मग देव तुम्ही कुठचाही माना, असं नाही की फक्त देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, कुठलाही देव, तो जो कोणी परमेश्वर आहे, जो तुम्हाला शक्ती देतोय, त्याने मला का या पृथ्वी तलावरती पाठवलेलं आहे तर फक्त आपल्या राष्ट्राची सेवा करण्यासाठी. आणि त्यासाठी मला कोणाचीही वाट बघण्याची आवश्यकता नाही आहे. माझा मी समर्थ आहे. जर कोणी सोबत आले तर चांगलंच, नाही आले तर त्याहून चांगलं माझं मार्गक्रमण मी एकट्याने करणार. कारण आज आपण ज्यांचं चरित्र बघणार आहोत त्यांचंही आयुष्यामधनं आपल्याला हाच संदेश मिळतो की एकला चलो रे. कोणीतरी येईल आपल्या सोबतीला, मदतीला येईल म्हणून आपण वाट नाही बघायची. जेव्हा रस्त्यामध्ये आपल्याला कचरा पडलेला दिसतो किंवा वर्गामध्ये आपल्याला कचरा पडलेला दिसतो, ते आमच्या शाळेमध्ये म्हणजे प्राथमिक शाळांमध्ये अशी पद्धत असते की ती कचरा पाळी असते. म्हणजे वर्गातली मुलंच, कारण तिथे शिपाई किंवा क्लर्क अशी पद्धत नसते मराठी शाळांमध्ये. ते सगळं आपल्यालाच करावं लागतं. शिक्षक आणि विद्यार्थी मिळून सगळी कामं करतात. मग प्रत्येकाची टर्न असते की आज मी कचरा काढणार आणि तू डस्टबिन रिकामं करायचं, परवा तो कचरा काढणार आणि ती डस्टबिन रिकामं करेल. तर अशा ठिकाणी मुलं बऱ्याच वेळेला असं म्हणतात की सर आज माझी कचरा पाळी नाही आहे तर मी कसा कचरा उचलू. तर त्यावेळेला आपल्या मनामध्ये ही भावना जागृत झाली पाहिजे की हा वर्ग माझा आहे, इथं मी बसतो म्हटल्याबरोबर जरी कोणी दुसऱ्याने कचरा जरी केलेला असला तरी ते उचलणं माझी जबाबदारी आहे, कारण हा माझा वर्ग आहे. तसंच या राष्ट्रामध्ये घाण, गंदगी करणारे बरेच जण असतील, पण हे राष्ट्र माझं आहे, ते साफ सुथरं राहणं ही माझी जबाबदारी आहे, कारण मी या राष्ट्राचा नागरिक आहे. असं प्रत्येकजण जेव्हा म्हणेल, जेव्हा पाचही हातांची बोटं एकत्र येतात तेव्हा मूठ बनते, तसं प्रत्येकाला जेव्हा असं वाटेल की हे राष्ट्र माझं आहे, ते चांगलं असलं पाहिजे, आपोआपच त्याला एक व्यापक स्वरूप येईल आणि त्यातनं खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आपण त्यातनं घडवू शकतो, बदल घडवू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला परिषदेशी निगडीत राहायचं आहे. निश्चितच परिषदेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे संस्कार मिळतील ज्याच्यातून तुमच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम नेहमी जागृत राहील. आणि असं बिलकुल नाही की राष्ट्रप्रेम म्हणजे हातात बंदूक घेऊन सीमेवर जाऊन लढायचं आहे किंवा समाजामध्ये कुठल्या तरी गुंडाचा आपल्याला सामना करायचा आहे, कोणाला तरी वाचवायचं आहे म्हणजेच राष्ट्रप्रेम, असं नाही. राष्ट्रप्रेमाची साधी सोपी व्याख्या इतकीच आहे की मी दिवसात डोळे उघडल्याच्या नंतर रात्री झोपण्यासाठी डोळे मिटेपर्यंत मी जे व्यवहार करतो पूर्ण दिवसभरामध्ये, ह्यातला प्रत्येक व्यवहार हा राष्ट्राला समर्पित असणं म्हणजे राष्ट्रप्रेम. मग तुम्ही कोणीही असा, तुम्ही आत्ता विद्यार्थी आहात, पुढे जाऊन तुम्ही स्वतःचा नोकरी व्यवसाय करणारे आहात, तुम्ही त्यानंतर तुमच्यावरती कुटुंबाची जबाबदारी पडेल, तुमच्या भूमिका बदलत जातील. पण जरी भूमिका बदलत गेल्या तरी मनामध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत अखंड तेवत राहील, याची जबाबदारी आपली आहे. मग जसा एखादा म्हणेल की आता मी सैनिक नाही आहे, पण ठीक आहे मी विद्यार्थी आहे, मग विद्यार्थी म्हणून माझं कर्तव्य काय आहे की प्रामाणिकपणे जे मला ज्ञानदान माझ्यासाठी केलं जातं आहे, माझ्या महाविद्यालयामध्ये असेल, शाळेमध्ये असेल, तर ते ग्रहण करून माझ्यामध्ये ती क्षमता मला निर्माण करायची आहे ज्याचा उपयोग मला देशाच्या हितासाठी करता येईल. आणि म्हणून राष्ट्रप्रेम म्हणजेच नेहमी सीमेवरती जाऊन बंदूक घेऊन उभं राहणं असं नाही, तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहोत त्या त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत राहणं आणि त्याच्याही पुढे जाऊन त्या कर्तव्यातनं मला काही लाभ होईल याची बिलकुल अपेक्षा न ठेवणं म्हणजे राष्ट्रप्रेम. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की कोणीतरी माझ्यासोबत येईल आणि आपण मिळून एकत्र कार्य करू, हा विचार आपण तुर्तास बाजूला ठेवायचा. कोणी येणार नाही, मी आहे, मी सुरुवात केली तर मग आपोआप बाकीचे जमतील, माझं बघून ते करायला लागतील. आणि अशा विचारानेच प्रेरित होऊन ज्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली असे आपले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या चरित्राविषयी थोडीशी चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. आता मगाशी आपण म्हटलं बघा, आपल्याला खाली बसायचं आहे, बरोबर.
म्हणजे भले कोणी बोलून दाखवलं नसेल, पण प्रत्येकाच्या मनामध्ये पहिला विचार हाच आला असेल की अरे बापरे, खाली बसायचं आहे, खाली धूळ आहे, मग माझ्या पॅन्टला धूळ लागेल, खराब होईल, असं प्रत्येकाच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे आणि याच्यामध्ये काही चूक मी म्हणत नाही आहे. पण ही जी माती आहे, जी आपल्या पायांना लागते आहे, जी आपल्या पॅन्टला लागते आहे, ही माती किती परमपवित्र आहे याचा आपल्याला अंदाज नसल्यामुळे पहिला विचार आपल्या मनामध्ये तो येतो आहे. किती पवित्र आहे? स्वामी विवेकानंदांचं नाव सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना? आणि तरुणांना ते माहिती असायलाच पाहिजे. तर स्वामी विवेकानंद असे म्हणायचे की द सॉईल ऑफ इंडिया इज द हायेस्ट हेवन फॉर मी. म्हणजे भारताची जी माती आहे ते माझ्यासाठी अत्युच्च स्वर्ग आहे. म्हणजे भारत मातेची जी जमीन आहे, जो भूभाग आहे, जी माती आहे, ती माझ्यासाठी तितकी पवित्र आहे. आणि हे पावित्र्य वासुदेव बळवंत फडकेंना समजलं होतं, कारण जेव्हा त्यांच्या चरित्राच्या शेवटाकडे आपण येणार आहोत त्यावेळेला आपल्याला समजेल की त्यांना एडनला घेऊन जात होते. जेव्हा त्यांना इंग्रज सरकारने पकडलं, त्यांना तुरुंगवास झाला, जन्मठेपेची शिक्षा झाली आणि एडनला त्यांना घेऊन जात होते. त्या ठिकाणी जात असताना त्यांनी त्या जे अधिकारी होते त्यांच्यासोबत त्यांना अशी विनंती केली की ही जी माती आहे, ही मुठभर माती मला माझ्या उपरण्यामध्ये घेऊ द्या, कारण माझं पुढचं उरलेलं जे काही आयुष्य आहे ते जगण्यासाठी मला आधार माझी माती देईल, कारण मी हिचा बाळ आहे. म्हणजे त्या मातीला माते समान मानण्याचं जे काही जी भावना आहे ती आद्य क्रांतिकारकांच्या मनामध्ये होती आणि ती आपल्या सर्वांच्या मनामध्ये असलं पाहिजे. कारण बघा, आपल्याला माहिती आहे की आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि त्यातलाच एक घटक आहे तो म्हणजे पृथ्वी, ही जमीन. कारण याच्यातनं जे उपजतं, जे अन्न येतं ते आपण खातो, ग्रहण करतो आणि आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, आपलं पोषण होतं. म्हटल्याबरोबर आपण हिचे ऋणी आहोत आणि म्हणून त्या दृष्टीने आपण नेहमी हा विचार मनाशी ठेवला पाहिजे की परमपवित्र जर काय असेल आपल्यासाठी तर ती आहे आपली माती. आता थोडासा टेक्निकल त्यातला जो भाग आहे, झाला विषय असा की एका दिवसापूर्वीच मला तुमचे ते दोघे लीडर जे आहेत, श्रावणी आणि दुसरा कोण आहे त्याचं नाव मला आता विसरलो मी पटकन, ज्ञानेश्वर, ते दोघं जण मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की असं असं आपण शिबिर घेतोय निवासी आणि त्याच्यासाठी आपल्याला आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी, त्यांच्या चरित्राविषयी चर्चा करायची आहे. म्हणून एकच दिवस मधला होता, त्यामुळे तुमच्यासमोर तो विषय मांडत असताना कोणताही मुद्दा राहून जाऊ नये त्यासाठी मी ते थोडंसं टिप्पण लिहून आणलं आहे. कारण मध्ये 2-4 दिवस असते तर आपल्याला तयारी करायला मिळाली असती, पण तरीही जेवढा वेळ माझ्याकडे होता आणि अर्थात रिझल्टचीही गडबड होती. 1 मे काल तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना रिझल्ट असतो, त्यामुळे त्या सगळ्या गडबडीतनं जसा वेळ मिळेल तसं थोडंफार मी ते टिप्पण जे काढलं आहे त्या मदतीनं मी तुमच्यासमोर हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्यामध्ये जर काही उणिवा राहून गेल्या तर त्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आणि जे तुम्हाला भावलं असेल, आवडलं असेल ते संपूर्णपणे देवाची कृपा आपल्यावरती आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्यासाठी आज माझी निवड झाली असं मी समजतो आणि आपल्या आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. तर सर्वप्रथम त्यांचा जो जन्म आहे तो आहे 4 नोव्हेंबर 1845 आणि त्यांचा मृत्यू झाला आहे 17 फेब्रुवारी 1883. म्हणजे साधारणपणे जर तुम्ही बघायला गेलात तर एक 38 वर्षांचं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य साधारण तेवढंच होतं, 32-34 वर्षांचं, आणि वासुदेव बळवंत फडकेंनाही तेवढंच आयुष्य मिळालं. आणि ह्या आयुष्यामध्ये त्यांनी अफाट काम केलं, अफाट म्हणजे ज्याचा विचारही आपण करू शकत नाही अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं. शिरढोण नावाचं एक गाव आहे जे त्यावेळेला ठाणे जिल्ह्यामध्ये येत होतं जेव्हा त्यांचा जन्म झाला त्यावेळेला, आणि आता ते सध्या रायगडमध्ये आहे. तर तिथे त्यांचा जन्म झाला, लहानपण बालपण तिथंच गेलं. घरामध्ये बऱ्यापैकी ऐतिहासिक असं वातावरण होतं, त्यामुळे तशा प्रकारचे संस्कार झाले. ब्राह्मण कुटुंब होतं त्यामुळे तो धार्मिक भाग तर त्यांच्यासोबत होताच, त्याचे संस्कार तर होतेच. पण सतत ह्या बालकाला असं वाटायचं की आपल्या देशाची जी काही रया झालेली आहे, जी काही अवस्था झालेली आहे त्याला सर्वस्वी कारणीभूत हे परकीय सरकार जे आपल्याकडे आलेलं आहे ते इंग्रज सरकार, त्यांच्यामुळे आपली ही अवस्था होते असं त्यांचं ठाम मत होतं. आणि लहानपणापासून तब्येतीने ते बळकट होते, त्यामुळे थोडेसे गडबड करणारा विद्यार्थी किंवा थोडासा ज्याला आपण म्हणतो की जो वर्गामध्ये गोंधळ निर्माण करेल अशा प्रकारचा विद्यार्थी, अशी त्यांची थोडीफार ओळख होती. आणि मग तिथे फारसं शिक्षण गावामध्ये न घेता त्यांना पुण्याला पाठवण्यात आलं, कारण त्यांना असं वाटलं त्यांच्या पालकांना की पुण्याला गेल्यावर थोडंफार चांगलं शिक्षण त्यांना मिळेल आणि त्या ठिकाणी ते आपला जो काही पुढचा शिक्षणाचा जो काही प्रवास आहे ते करू शकतील. परंतु खरं तर विषय असा असतो नेहमी की आजही ही पद्धत आहे की आपल्याला असं वाटतं की मोठ्या शहरांमध्ये गेल्यावर चांगलं एक्सपोजर मिळतं, मोठ्या शहरांमध्ये गेल्यावर चांगलं शिक्षण मिळतं, एका ठराविक मर्यादेपर्यंत ही गोष्ट खरीही आहे. परंतु मूलतः जो विद्यार्थी, जो ज्ञानार्थी आहे, त्याला तो कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला ठेवलं तरी तो ते ज्ञान जे मिळवायचं आहे ते मिळवतोच. त्यामुळे तिथे गेल्याच्या नंतर त्यांचे जे समज होते मनात, त्यांनी जे स्वतःविषयी किंवा आजूबाजूच्या परिस्थितीविषयी जे समज केले होते ते अधिक प्रखर होत गेले. आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्या आजूबाजूला दुष्काळ पडतो आहे,
जरी कितीही मेहनत घेतली आपल्या शेतकऱ्यांनी किंवा कष्टकरी जनतेने कितीही मेहनत घेतली तरी त्याचा जो काही परतावा त्यांना मिळाला पाहिजे, जो काही फायदा मिळाला पाहिजे तो मिळत नाही आहे. आणि त्याचं एकच कारण आहे ते म्हणजे परकीय सत्ता. हे त्यांनी मनोमन आपल्या मनाशी खूणगाठ बांधली. आणि जेव्हा 1857चं पहिलं स्वातंत्र्य समर, ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, की इंग्रजांनी त्याला बंड असं म्हटलं, पण ते बंड नसून स्वातंत्र्य समर होतं. म्हणजे भारतीयांनी आत्मा स्वतःला ओळखून हा देश आपला आहे आणि परकीय सत्ता आपल्यावरती राज्य करते याची जाणीव होऊन भारतीयांनी तो उठाव केलेला होता. त्याला स्वातंत्र्य समर असं म्हटलं. त्यावेळेला अवघं 10-12 वर्षांचं त्यांचं वय होतं. आणि त्या वयामध्ये त्यांनी हे सगळं जवळून बघितलेलं होतं की काय परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये, कशासाठी या गोष्टी आपण करतो आहोत. म्हणून मी मगाशी म्हटलं बघा, की विद्यार्थी परिषदेशी तुम्ही संलग्न झाला आहात. काही वेळेला तुम्हाला असं वाटेल की अरे आपण हे का करतोय. म्हणजे आत्ताचं कॅम्पबद्दल मी म्हणत नाही आहे, ओव्हरऑल जे काही तुम्हाला उपक्रम दिले असतील, एखादी गोष्ट करायला सांगितली असेल, वरवर तुम्हाला असं वाटेल की आपण हे का करतो आहोत, काय त्याचं कारण काय आहे. पण जेव्हा तुम्ही सूक्ष्म स्तरावरती जाऊन त्याचा विचार कराल तेव्हा तुमच्या दृष्टीने तुमच्या ते दृष्टीत येईल, लक्षात येईल तुमच्या, की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक आहेत. कारण आपली ही जी काही जद्दोजहद, ज्याला हिंदीमध्ये शब्द आहे, जे काय आपण धडपडतोय, हे सगळं चाललंय ते फक्त आणि फक्त आपलं राष्ट्र हे सर्वस्वी स्वतःच्या पायावरती उभं राहावं, विकसित व्हावं, या दृष्टीने आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत. मग तुम्ही कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही धर्माचे असा, कुठल्याही विचारधारेचे असा, आपल्याला त्याच्याशी, कारण आपला देश लोकशाहीवादी देश आहे. सगळ्यांना, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, आपला वेगळा दृष्टिकोन बाळगण्याचा अधिकार आहे. परंतु जेव्हा प्रश्न राष्ट्राचा येईल तेव्हा मात्र एका ध्वजाखाली आपण सगळेजण एकत्र येणं अपेक्षित आहे. आणि तेच फडक्यांना अपेक्षित होतं की सगळ्यांनी एकत्र येऊन लढा देऊया, जेणेकरून ही जी परकीय सत्ता आहे ती आपण उलथवून लावू शकतो. पुण्यामध्ये असताना न्यायमूर्ती रानडेंची व्याख्यानं त्यांनी ऐकली. विशेष करून आर्थिक बाबतीमध्ये त्यांनी जी व्याख्यानं दिली होती त्याचा खूप खोलवर प्रभाव त्यांच्यामध्ये झाला, की जोपर्यंत आर्थिक सुबत्ता येत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. आणि त्या दृष्टीने हळूहळू प्रयत्नही केले. पुढे जाऊन त्यांना सरकारी नोकरी मिळाली. मिलिटरीचा जो क्लर्क डिपार्टमेंट होतं त्याच्यामध्ये त्यांना नोकरी मिळाली. आणि तिथे त्यांना अनुभव असा आला, बघा, सरकारी नोकरी त्या काळामध्ये मिळणं याचा अर्थ लाईफ सेटल होणं. आपल्या आजच्या भाषेमध्ये तुझी लाईफ सेट आहे असं आपण म्हणतो, की ज्याच्याकडे गव्हर्नमेंट जॉब आहे त्याला आयुष्यात कशाची दधात नाही. कारण सगळ्या प्रकारचे जे काही फायदे, फॅसिलिटीज असतात त्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये मिळतात आणि माणूस एक सिक्युअर लाईफ जगतो. आणि त्या दृष्टीने विचार केला तर सहसा कोणीतरी ती नोकरी धोक्यात येईल असं कुठलंही कृत्य करण्यापासून आपण परावृत्त असतो. पण यांनाही नोकरी मिळाली, ते नोकरी करत होते. पण जेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला त्यावेळेला त्या स्वतःच्या आईचं अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा त्यांना सुट्टी मिळाली नाही. त्यांनी तेही पचवलं. नंतर एक वर्षानंतर आपल्याकडे वर्षश्राद्ध करण्याची पद्धत असते, सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. वर्षश्राद्धासाठी म्हणून सुद्धा त्यांनी जाण्यासाठी अर्ज केला, तोही फेटाळण्यात आला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ही नोकरी नाही, ही गुलामी झाली. की स्वतःच्या सख्ख्या आई, म्हणजे जिने आपल्याला जन्म दिला, तिच्या अंत्यविधीसाठी सुद्धा जर आपल्याला जाता येत नसेल तर अशी नोकरी काय कामाची. आणि म्हणून त्यांनी नोकरी सोडून दिली. अशा नोकरीमध्ये आपला जीव रमणार नाही. आणि त्यानंतर त्यांनी सार्वजनिक सभेमध्ये त्याचं सदस्यत्व घेतलं. सार्वजनिक सभा नावाची एक संस्था कार्यरत होती पुण्यामध्ये. त्याच्यामध्ये लोकांना जागृत करणं, स्वातंत्र्याच्या दिशेने प्रयत्न करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या सार्वजनिक सभेच्या माध्यमातून केल्या जात होत्या. आणि आपणही तसं काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने ते प्रेरित झाले. आणि त्यांनी सुरुवातीला मार्ग जो निवडला तो होता व्याख्यानाचा. कोणी? आपले आदिक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी, की लोकांना सर्वप्रथम जागृत केलं पाहिजे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि विषय असा असतो की तुम्ही कुठलंही युद्ध असू दे, कुठलीही अडचण असू दे, जेव्हा तुम्ही सर्वप्रथम स्वतःच्या शत्रूला ओळखता तुम्ही अर्ध युद्ध तिथे जिंकलेलं असतं. म्हणजे समोरची व्यक्ती किंवा समोरची घटना, प्रसंग यातला आपल्या विरोधी कोण आहे हे जेव्हा पहिले तुम्हाला कळतं, तिथून पुढे तुमची रणनीती तयार होते. आणि आपला जो काही समाज, भारतीय समाज जो होता, राष्ट्रपुरुष ज्याला असा शब्द तुम्ही ऐकला असेल बऱ्याच भाषणांमधनं, तो निद्रितावस्थेत होता. की आपण उठून संघर्ष केला पाहिजे, या परकीय सत्तेला इथून घालवून दिलं पाहिजे, याविषयी तळमळ दिसत नव्हती. कारण मुळामध्ये आपल्यावरती, म्हणजे अगदी 12व्या शतकापासून आपल्यावरती इतके परकीय आक्रमणं झाली होती, इतके हल्ले झाले होते आणि इतकी लूटमार झाली होती आपली, की आपलं स्वतःचं अस्तित्व आपण विसरून बसलो होतो. आपल्या समोरच्या विवंचना एवढ्याच होत्या की आज दुपारी जर मी दुपारी जर मी 4 घास खाल्ले असतील तर मला रात्रीला मिळेल की नाही मिळणार, रात्रीच्या जेवणाची सोय झाली तर मी सकाळी काय करणार आहे. म्हणजे स्वतःचं पोट भरण्यामध्येच आपली सगळी शक्ती जी आहे, मानसिक असेल, बौद्धिक असेल, शारीरिक असेल, ती सगळी शक्ती तिथेच खर्च होत होती. मग त्याच्या पुढे जाऊन तुम्ही कधी राष्ट्राचा विचार करणार आहात. आणि ही परिस्थिती ओळखून फडकेंनी सर्वप्रथम व्याख्यानाचा मार्ग निवडला. आता त्यावेळेला तर व्हॉट्सॲप नव्हतं किंवा सोशल मीडिया पण नव्हता की चला यूट्यूब लाईव्ह ऑन केलं आणि फडके बोलायला लागले आणि किती हजार मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले, असं होतं का त्या काळामध्ये? नाही. मग लोकांना कळणार कसं तुमचं व्याख्यान आहे म्हणून?
ते स्वतः हातामध्ये डफली हलगी जे काही असेल ते घेऊन चौकामध्ये उभे राहायचे आणि स्वतः ते वाजवून सांगायचे की आज संध्याकाळी अमुक अमुक या ठिकाणी या विषयावरती मी व्याख्यान देणार आहे, आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि माझ्या व्याख्यानामध्ये आपण ती चर्चा करूया. म्हणजे मी फक्त बोलणार आणि तुम्ही ऐकणार असं नाही, तर त्याच्यामध्ये आपण चर्चा करूया, पुढची रणनीती ठरवूया. आणि याला प्रतिसाद म्हणून लोक येत असत, त्यांच्या व्याख्यानाला लोक भरपूर येत असायची. आणि काय व्हायचं की बरेचसे जण हे कानसेन असायचे. कानसेन म्हणजे काय? कानाने ऐकणारे, फक्त श्रवण भक्ती, ऐकायचं सोडून द्यायचं. म्हणजे जसं प्रवचन असतं बघा, जनरली प्रवचनामध्ये तरुण मुलं दिसत नाहीत. का दिसत नाहीत? कारण एक साधारण असा माहोल तिथे असतो की बोलणाऱ्यालाही कळत नाही आपण काय बोलतोय आणि ऐकणाऱ्यालाही त्याहून कळत नाही की आपण काय ऐकतोय. त्यामुळे हे ह्यालाही कळत नाही आणि ते त्यालाही कळत नाही आणि 1.5-2 तास कसे निघून जातात दोघांनाही कळत नाही. कदाचित मध्येच एखाद्याला झोपही लागते आणि असा सगळा तो माहोल. तिथे वृद्ध लोकांची संख्या जास्त असते आणि म्हणून प्रवचन ऐकण्यामध्ये जर तुम्ही बघितलात, तुम्ही कधी ऑब्झर्व करा कुठल्याही उत्सवामध्ये की अशी तरुण मंडळी बसलेली आहे 200-250 आणि प्रवचन सुरू आहे, असं कुठेही चित्र तुम्हाला दिसणार नाही. कारण प्रवचन हा अध्यात्माचा मार्ग आहे आणि तो उतार वयातच केला पाहिजे अशी समज आपल्याकडे रूढ झालेली आहे. आणि ती त्या काळातही तशीच होती की हा व्याख्यानाला आपण जायचं, ते जे काही सांगतात ते ऐकायचं, पण त्या व्याख्यानावरती कृती करण्याचं मात्र कोणीही धजावत नव्हतं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जर आपण पुण्यामध्ये राहतोय आणि इथली जी उच्चभ्रू मंडळी आहेत, पांढरपेशी समाज जो आहे, त्याला मी सांगितलेल्या गोष्टी पटतायत, पण त्याच्यावरती कार्यवाही करण्यासाठी मात्र काय होतंय, त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची कृती होत नाही. ना त्यांची आपल्याला कोणत्याही प्रकारची साथ मिळते, ना कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्यांच्याकडनं सपोर्ट मिळतोय. म्हणजे नुसतं बोलून त्यांच्यासमोर आपण कंठशोष करून काहीही होणार नाहीये. मग आता काय करता येईल? तर त्यांनी मग असं ठरवलं की व्याख्यानाचा हा काही मार्ग आपल्याला या ठिकाणी तितकासा म्हणावा तेवढा त्याचा इम्पॅक्ट होत नाहीये. मग आपल्याला आपली रणनीती बदलावी लागेल हे त्यांच्या लक्षात आलं. मग रणनीती बदलण्यासाठी त्यांनी काय केलं की ही जी इंग्रज मंडळी जी आहेत, आपल्या व्याख्यानाचा, आपल्या बौद्धिक जो काही युक्तिवाद आपण करू त्याचा, किंवा त्याही पुढे जाऊन आपण जे काही आपलं वक्तृत्व आहे त्याचं निश्चित ते कौतुक करतील, पण या सगळ्याला इंग्रज सरकार कधीही घाबरणार नाही. कारण असं त्या काळात म्हटलं जायचं की इंग्रजांच्या साम्राज्याचा सूर्याचा अस्त कधीच होत नसे. म्हणजे संपूर्ण जगावरती त्यांचं साम्राज्य होतं. एखाद्या ठिकाणी सूर्यास्त झाला तर दुसऱ्या ठिकाणी जिथे सूर्योदय होतोय तिथेही इंग्रजांचं राज्य असायचं. म्हणजे इतकं प्रचंड साम्राज्य ह्या असल्या छोट्या छोट्या प्रयत्नांना कधीच भीक घालणार नव्हतं. मग त्यांनी आपला जो काही मार्ग आहे तो बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी काय ठरवलं की आता पांढरपेशी समाजाकडनं किंवा उच्चभ्रू समाजाकडनं, हाय प्रोफाईल लोकांकडनं तर आपल्याला सपोर्ट मिळत नाहीये. मग आता आपण जनसामान्यांमध्ये घुसूया, त्यांच्या मनाला हात घालूया, त्यांना आव्हान करूया की आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, भारत मातेच्या उत्थानासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि मग म्हणून त्यांनी लहुजी वस्ताद नावाचे एक मांग समाजाचे एक पहिलवान होते, जे ते त्या ठिकाणी तालीम चालवायचे. तिथे त्यांनी पहिल्यांदा प्रशिक्षण घेतलं. म्हणजे कुस्ती कशी करायची, शरीर कसं कमवायचं, सुदृढ शरीरयष्टी कशी बनवायची. तर त्यांच्याकडनं त्यांनी पूर्णपणे प्रशिक्षण घेतलं. ते निष्णात झाले. म्हणजे जर अगदीच वेळ प्रसंगी कुठे पडली तर समोरासमोर 2 हात करण्यामध्ये सुद्धा ते कमी स्वतःला मानत नव्हते. आणि मुळातच त्यांची देहयष्टी मजबूत असल्यामुळे कोणी त्यांच्या वाट्यालाही तसं सहसा जात नसत. आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला तो स्वतःला प्रशिक्षित केलं आणि मग वेगवेगळ्या समाज असेल, रामोशी समाज असेल, त्यांच्याशी त्यांनी संधान साधलं आणि त्यांनी सांगितलं की आपण एक प्रकारचं सैन्य तयार करूया, ज्याच्या माध्यमातून आपण उठाव करू शकतो, या इंग्रज सरकारविरुद्ध आपण बंड करू शकतो. आणि मग त्या समाजातून त्यांना भरपूर पाठिंबा मिळाला आणि मग त्यांनी सिंहगडाच्या इथे त्या एका रामोशी समाजाची तिथे वस्ती होती, तिथून आपला त्यांनी पहिला जो काही त्यांचा जो सैन्याचा प्रमुख जो होता, सेनापती, तो तिथून त्यांनी निवडला आणि त्यांची जी काही घोडदौड आहे ती सुरू झाली. त्यानंतर त्यांनी हैदराबादमध्ये जाऊन तिथले जे रोहिले आहेत त्यांचीही मदत मिळवण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या माध्यमातून आपण मोठं सैन्य उभं करू. कारण मुळात एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की इंग्रजांची सत्ता ही संपूर्ण भारतभर होती आणि 100-500 लोक गोळा करून तुम्ही 50,000च्या फौजेबरोबर लढा नाही देऊ शकत. त्यासाठी सगळ्यांकडनं उठाव झाला पाहिजे, म्हणून त्यांनी हैदराबादमध्ये जाऊन तिथनं मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जसं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जगभर फिरून तिथनं भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय काय करता येईल म्हणून वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटून त्यांची मदत मिळवण्याचा ज्याप्रमाणे प्रयत्न केला, त्याच प्रकारचा प्रयत्न वासुदेव बळवंत फडके यांनीही केला होता. आणि मग हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की ही जर चळवळ आपल्याला चालवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे पैसा. म्हणून त्यांनी सर्वप्रथम विनंती केली, जे समाजामधले सधन लोक होते, सावकार लोक होते, त्यांना सांगितलं की राष्ट्राचं कार्य आहे, त्यासाठी आम्ही लढतो आहोत, तर तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा. कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. कारण त्यांना असं वाटत होतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखं आहे, की याचा उपयोग काही होणार नाही. म्हणून त्यांना कोणीही मदत केली नाही. आणि मग त्यांनी ठरवलं की लोकांकडे मागून काही मिळणार आपल्याला नाही आहे, आणि जेव्हा मागून मिळत नाही त्यावेळेला आपल्याला ते
हिसकावून घ्यावं लागतं. जसं मध्ये म्हणतात की छीन लेना पडता है, मांग कर नहीं मिल रहा है तो छीन के ले लो. कारण ते त्यांच्या हक्काचं होतं. कारण ते पैसे घेऊन काही त्यांना घर चालवायचं नव्हतं. तर हा संपूर्ण देशाचा, राष्ट्राचा तो विचार करत होते. आणि त्यांचे आदर्श जे होते ते छत्रपती शिवाजी महाराज होते, की या प्रकारची मंडळी म्हणजे रामोशी असतील किंवा ते रोहिले असतील यांची मदत का घ्यायची. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सुद्धा 18 पगड जातीची माणसं होती आणि त्यांनी प्रत्येकाला आपला मावळा म्हणून त्यांनी त्याला तयार केलं होतं. जे धगधगतं देशप्रेम शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये होतं तेच त्यांच्या प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये प्रज्वलित करण्यामध्ये शिवाजी महाराज यशस्वी झाले होते आणि म्हणून त्यांच्यासाठी जीवसुद्धा द्यायला लोक तयार होते. जसं ते वाक्य आहे प्रसिद्ध की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. हे म्हणण्याचं धाडस, हे म्हणण्याचं औदार्य त्या लोकांमध्ये कुठनं येत होतं. कारण शिवाजी महाराजांनी त्या सगळ्या माणसांच्या थेट काळजाला हात घातला होता. कारण स्वराज्य निर्मितीचं स्वप्न हे फक्त शिवाजी महाराजांच्या एकट्याचं राहिलेलं नव्हतं, तर त्यांच्या सैन्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक मावळ्याला वाटत होतं की स्वराज्य म्हणजे माझं राज्य, हे माझ्यासाठी जे चाललंय ते माझ्यासाठी चाललंय. आणि ही राष्ट्रप्रेमाची भावना आपल्या लोकांमध्ये, आपल्या नागरिकांमध्ये निर्माण व्हावी हेच प्रयत्न आपले आद्य क्रांतिकारक सुद्धा करत होते, वासुदेव बळवंत फडके. आणि म्हणून त्यांनी काय केलं, जशी शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली, आता त्या ठिकाणी त्याला लूट म्हटलं जातं पण मुळामध्ये हा आपल्याच लोकांचा पैसा होता जो त्या लोकांनी तिथे सुरतमध्ये नेऊन ठेवला होता आणि तो आपण परत आणला. म्हणजे आपलाच जे धन आहे ते आपण परत घेऊन आलो, ते आपल्या दृष्टीने लूट होत नाही. आणि आपल्याकडचे जे सावकार होते, जे सदन मंडळी होती, त्यांनी पैसा कुठून मिळवला होता, तर गोरगरिबांना त्यांनी कर्ज दिलं होतं आणि कर्जाची वसुली जी आहे ती दामदुपटीने केली होती. वेगवेगळे व्याजदर, चढ्या दराने व्याजदर लावून लोकांकडनं पैसे घेतलेले होते. आणि त्यावेळी काही शिक्षण एवढं नव्हतं की काय आपण कुठल्या कागदावरती सही केली आहे, त्याच्यावरची रक्कम किती आहे आणि आपण परत किती रक्कम करतो याचा हिशोब करण्याएवढी जनता काही सुज्ञ नव्हती, सगळेच शिकलेले नव्हते. त्यामुळे सावकारांकडचा हा पैसासुद्धा सामान्य जनतेचाच होता आणि तोच पैसा आपण लुटायचा या विचाराप्रत ते आले आणि त्यानुसार त्यांनी लुटमार सुरू केली. आणि या लुटमारीनंतर दहशत त्यांची बसायला लागली आणि एक मात्र त्यांनी असं ठरवलं की थेट जायचं आणि लुटमार करायची नाही. गावामध्ये जायचं, त्यातला कोतवाल गाठायचा, म्हणजे त्या गावाचा जो प्रधान असेल त्याला गाठायचं आणि त्याला सांगायचं की आम्ही या कार्यासाठी पैसे गोळा करतो आहोत, ज्यांना जितकं शक्य असेल त्यांनी आम्हाला पैसे आणून द्यावे, अशी 3 वेळा विनंती करायची. एकदा घंटा वाजवायची, दोनदा घंटा वाजवायची, तीनदा घंटा वाजवायची. तीनदा घंटा वाजवून झाली की सरळ बंदुकीचा बार काढायचा आणि त्या बारेनंतर मात्र कोणालाही दयामाया दाखवायची नाही. जिथून जे मिळेल ते आपण उचलायचं, म्हणजे लूट करायची. मात्र घरातल्या कुठल्याही व्यक्तीला हात लावायचा नाही, स्त्रियांना तर नाहीच नाही. फक्त आपल्याला काय पाहिजे, संपत्ती पाहिजे. कारण आपल्याला हे सगळं जो काही आपण करतोय व्याप, हा व्याप आपल्याला पुढे चालवायचा आहे. त्या दृष्टीने आवश्यक आहे पैसा आणि जर तो मागून मिळत नसेल तर तो या पद्धतीने मिळवावा लागेल, कारण दुसरा आपल्या पुढे गत्यंतर नाही. आणि मग असं 1-2 ठिकाणी झाल्याच्या नंतर हळूहळू त्यांची दहशत त्या ठिकाणी निर्माण झाली आणि मग लोकांनी ब्रिटिशांकडे, सरकारकडे त्याची तक्रार करायला सुरुवात केली की अशा प्रकारे जर लुटमार होत असेल तर आम्ही जनसामान्यांनी जगायचं कसं. आणि मग इंग्रज सरकारला सुद्धा त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला लागला. आणि मग नंतर पुण्याचा जो SP होता त्या काळातला, त्याचं डॅनियल नाव होतं, त्याला आदेश देण्यात आला की काही करायचं पण वासुदेव बळवंत फडक्यांना तुम्ही पकडलंच पाहिजे. आणि हा जो डॅनियल होता तो प्रचंड हुशार होता. कारण एक गोष्ट आपण नेहमी लक्षात घेतली पाहिजे, इंग्रज हातामध्ये तराजू घेऊन आले असं म्हटलं जातं, म्हणजेच काय व्यापार करण्यासाठी ते इथं आले. परंतु व्यापार करत असतानाच इंग्रजांनी या ठिकाणी आपल्या ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या, मग ते वकील असू दे, ते जज असू देत किंवा इथले अधिकारी असू देत, या सगळ्यांना निवड करताना शेवटची निवडची जी पायरी होती ती सुद्धा अत्यंत क्रूर अशी होती. त्यातनं जे तावून सुलाखून बाहेर पडतील अशाच लोकांची निवड भारतामध्ये प्रशासन चालवण्यासाठी केली जात असे. आणि त्यामुळे प्रत्येक जण, जनरल डायर आठवा, जालियनवाला बाग हत्याकांडाचा सर्वेसर्वा, म्हणजे किती क्रूर माणूस असेल की समोर जी माणसं जमलेली आहेत त्यांना पळून देण्याचा कुठल्याही प्रकारचा चान्स न देता सरळ त्यांच्यावरती, त्या निशस्त्र लोकांवरती गोळीबार करायचा आणि अक्षरशः त्या मुर्द्यांचा ढीक त्या ठिकाणी त्यांनी उभा केला आणि त्याचं कुठल्याही प्रकारचं त्याला वैषम्य नव्हतं, खेद नव्हता. म्हणजे अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची नेमणूक या भारतामध्ये प्रशासन चालवण्यासाठी केलेली होती. त्यातलाच हा डॅनियल होता. त्याने जंग पछाडलं की आपल्याला काहीही करून त्या वासुदेव बळवंत फडक्यांना पकडलंच पाहिजे, कारण आज हा माणूस सामान्यांचा पैसा लुटतोय, उद्याला काय करेल, तो सरकारी कचेऱ्यांवरती हल्ले करेल, सरकारी गोदामं लुटेल, सरकारी खजिने लुटेल. त्यामुळे त्याच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर सगळ्यात आधी त्याला जाऊन आपण पकडलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर साधारणपणे विजापूरच्या आसपास कुठेतरी बऱ्याच ठिकाणी ते फिरले. आता हे जेव्हा त्यांना कळलं की आपल्या विरुद्ध वॉरंट निघालं आहे की आपल्याला अटक होणार आहे, तेव्हा त्यांनी थोडंसं माघार घेतली म्हणण्यापेक्षा त्यांनी हा विचार केला स्वतःच्या मनाशी की कुठलंही कार्य करण्याच्या पूर्वी त्या कार्याला भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. देवाला मस्तकी धारण करा, कपाळी करावा आणि अवघा हलकल्लोळ करावा. हलकल्लोळ करावा म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, पण कधी आधी देवाचे आशीर्वाद घ्यावेत. आणि ते दत्तभक्त होते,
त्यामुळे ते वेगवेगळ्या जी गाणगापूर असेल किंवा अन्य दत्तक्षेत्र आहेत तिथे ते गेले, तिथे त्यांनी साधना केली आणि दत्तात्रयांना अशी प्रार्थना केली की मी हे जे काही करतोय त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ काही नाही आहे, हे देशासाठी राष्ट्रासाठी मी करतोय आणि आपण मला याच्यामध्ये यश द्या. ते श्रीशैल्यपर्यंत पोहोचले, तिथल्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी साधना केली आणि अनेक साधूंनी त्यांना त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. त्यावेळेला ते साधूंनी त्यांनी सांगितलं की हे जे तू काही करतोयस त्यातनं काहीही आउटपुट तुला मिळणार नाही, कारण तू प्रचंड मोठ्या साम्राज्याशी लढा देतोयस आणि तुझी शक्ती अतिशय तुटपुंजी आहे. पण त्यांनी म्हटलं की तुम्ही साधू आहात, तुम्ही मला मार्गदर्शन करता आहात, मी तुमचा आदर करतो, पण तुम्ही जे सांगताय ते मला मान्य नाही. माझं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे भारत मातेला स्वतंत्र करणं. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं बघा, आपण जेव्हा बोलायला सुरुवात केली त्यावेळेला मी म्हटलं होतं की कोणीही दुसरा येईल याच्या आशेवर आपण राहायचं नाही. मी उभा आहे ना स्वतः, मी माझ्या परीने जे काही करेन ते प्रयत्न मी करेन. कारण ह्यातनं काय होणार आहे बघा, एक वेळ यश मिळणार नाही, पण तुमच्या मनाशी समाधान राहील की शेवटच्या श्वासापर्यंत मी एकटा का होईना लढत राहिलो. आणि म्हणून ती खारीची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खारीचा वाटा हा शब्दप्रयोग कुठून आला, तर राम सेतू जेव्हा बांधायचा होता तेव्हा सगळे प्राणी तो सेतू बनवण्यासाठी कष्ट घेत होते. एक छोटीशी खारुताई होती, तीही आपल्या परीने शक्य होईल तेवढे छोटे छोटे खडे आणून समुद्रामध्ये टाकत होती आणि आपलाही हातभार या मोठ्या कामासाठी कार्यासाठी लागला पाहिजे ही तिची भावना होती. आणि मग तो सगळा पुढचा भाग तुम्हाला माहिती आहे की रामचंद्राने तिच्या पाठीवरनं हात फिरवला, तिला शाबासकी दिली आणि म्हणून खारीच्या पाठीवरती त्या 3 रेषा दिसतात, ती रामाची बोटं आहेत वगैरे वगैरे. तो सगळा कथेचा भाग आहे. पण खारीचा वाटा म्हणजे काय, तर जे काही चाललेलं आहे, मोठा राष्ट्रयज्ञ जो चाललेला आहे त्याच्यामध्ये एक समिधा माझीही असायला पाहिजे, एक आहुती माझीही असायला पाहिजे, हे ध्येय घेऊन फडके लढत राहील. भलेही साधूंनी त्यांना सांगितलं की तुला याच्यामध्ये यश मिळणार नाही, नको यश मिळू दे, पण यश मिळणार नाही म्हणून मी प्रयत्न सोडणार नाही. यश मिळणार नाही म्हणून जर आपण प्रयत्न सोडले तर आपण सगळ्यात मोठे भ्याड ठरतो. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत, आणि नेहमी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की वेळ ही फार विचित्र गोष्ट आहे आणि ती कधीही बदलू शकते, शेवटच्या क्षणी सुद्धा बदलू शकते. त्यामुळे जोपर्यंत अंत शेवट होत नाही तोपर्यंत आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. आणि तेच फडकेंनी केलं. ते आपला लढा लढत राहिले आणि अखेर अनेक संकटांना तोंड देत देत, अनेक आव्हानांचा सामना करत करत त्या विजापूरजवळ एक छोटीशी बौद्ध विहार होता, त्या ठिकाणी त्यांनी आसरा घेतला की इथे आपल्याला कोणी कदाचित शोधणार नाही. आणि आजूबाजूला फितूर तर होतेच, हेरसुद्धा होतेच. कोणीतरी बातमी पोचवली डॅनियलला, तो SP होता पुण्याचा, की अमुक अमुक ठिकाणी ते लपून बसलेले आहेत किंवा तिथे आसरा त्यांनी घेतलेला आहे. आणि जेव्हा त्यांना पकडण्यात आलं तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये प्रचंड ताप होता. बरेच दिवस काही खायला प्यायला मिळालेलं नव्हतं पोटभर, त्यामुळे शरीरही अशक्त झालेलं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांचा जस्ट डोळा लागलेला असताना हा जो SP डॅनियल आहे तो आपल्या सगळ्या फौज फाट्यासह तिथे पोहोचला आणि जाऊन त्यांच्या छातडावरती बसला. आणि अचानक त्यांना जाग आली. डोळे उघडून बघता तर समोर हा आडदांड कोणतरी ब्रिटिश माणूस अधिकारी आपल्या छातडावरती चढून बसला. त्याने त्याला ढकलून दिलं आणि सांगितलं की मी झोपलेला असताना माझ्यावरती हल्ला करणं हे चुकीचं आहे, हे मर्दाचं लक्षण नाही आहे. जर एवी तेवी तुम्ही मला पकडणारच आहात तर पकडण्याच्या आधी आपली लढाई होऊ दे, आपण कुस्ती करूया, त्यातनं ठरवूया की कोण किती बलशाली आहे. पण डॅनियलला माहिती होतं की या माणसापुढे आपला निभाव लागणार नाही, कारण मुळातच त्यांची शरीरयष्टी पिळदार होती आणि सोबत लहुजी वस्तादांचं त्यांना प्रशिक्षण होतं. त्यामुळे अशा माणसासमोर आपला निभाव लागणार नाही हे तो समजून चुकला आणि त्याने तिथेच त्यांना अटक केली. अटक केल्याच्या नंतर त्यांना पुन्हा पुण्याला आणलं गेलं, त्यांच्यावरती खटला चालवला गेला. बघा, हे थोडंसं कुठेतरी आपण इतिहासामध्ये सुद्धा हे गोष्ट बघितल्याची किंवा ऐकल्याची आठवत असेल तुम्हाला. जसं संगमेश्वरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं, त्यांचा तिथेच खात्मा करता आला नसता का, शत्रूला करता आला असता, पण ते त्यांना तिथपर्यंत बुऱ्हाणपुरापर्यंत त्यांना घेऊन गेले. का, हे कशासाठी करतात शत्रू, तर त्यांना हे दाखवायचं असतं, बघा आमच्या विरोधात जर गेला तर तुमची अशी अवस्था आम्ही करू. कारण त्या ठिकाणी निशस्त्र होते फडके, त्यांना तिथेच संपवणं डॅनियलला सहज शक्य होतं, पण नाही, तो त्यांना घेऊन त्या ठिकाणी घेऊन गेला. त्यांच्यावरती खटला चालवण्यात आला आणि परिस्थिती अशी आली की त्यांचा खटला लढण्यासाठी कोणी वकील त्या ठिकाणी पुढे येत नव्हता. शेवटी गणेश वासुदेव जोशी नावाचे एक वकील पुढे आले. त्यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखलं जायचं. मगाशी आपण ज्या सार्वजनिक सभेचा उल्लेख केला त्याचे ते संस्थापक सदस्य होते. या सार्वजनिक काकांनी ठरवलं की फडक्यांची मी जी केस आहे ती मी स्वतः लढेन. फार फार तर काय होईल, त्यांच्यासोबत मलाही मृत्यूदंड होईल. म्हणजे बघा, वकील जेव्हा, म्हणजे वकील हा पेशा आपल्याला माहिती आहे की वकिलांच्या बाबतीत आपण असं म्हटलं जातं की खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं ते करतात. पण जेव्हा न्यायाची चाड असलेला वकील जेव्हा आपल्या, म्हणजे जसं म्हणतो की मी जर उतरलो माझ्या लायकीवरती तर जग इकडचं तिकडे करेन, तर ते स्वतः त्यांनी सांगितलं की भलेही मी वकील जरी असलो तरी मी ह्यांची केस लढेन आणि जरी मला त्यातनं मृत्यूदंड जरी झाला तरी एका वासुदेवाबरोबर एका वासुदेवाचा पुत्र दोघे आम्ही जोडीने फाशीवर जाऊ, पण मी ह्यांची केस लढेन. अखेर केस लढली गेली. पण माहिती आहे तुम्हाला की
न्याय करणारे सुद्धा ब्रिटिशच होते आणि त्या केसच्या विरुद्ध युक्तिवाद करणारे सुद्धा ब्रिटिशच होते. त्यामुळे त्याचा निकाल काय येणार आपल्याला माहिती होतच. त्यांना शिक्षा झाली आणि यावेळी त्यांना अंदमानला न पाठवता, अंदमानला कोण गेले होते सांगा, कोणाला शिक्षा झाली होती काळ्या पाण्याची? स्वातंत्र्यवीर सावरकर. तसं त्यांना अंदमानाला न पाठवता त्यांनी एडनला पाठवलं, येमेनमध्ये. आणि हे ठरलेलं होतं की तिथे गेलेला माणूस परत येणं शक्य नाही, कारण तो परत येण्यासाठी आपण त्याला पाठवतच नाही आहोत. कारण तुरुंगामध्ये अनन्वित अत्याचार, छळ करायचे, रात्र रात्र जागा ठेवायचं. बघा, बाकी शत्रूला तुम्हाला जर बरीच बेकार जर मौत द्यायची असेल तर बाकी काही करायची गरज नाही, फक्त त्याला झोपायलाच द्यायचं नाही. माणूस 24 तास जागा राहू शकतो, 48 तास जागा राहू शकतो, पण नंतर मात्र त्याच्या पुढे त्याचा मेंदू हार मानतो आणि मग त्याला वेगवेगळे हॅल्युसिनेशन ज्याला म्हणतात की त्याला भास व्हायला लागतात. त्याला आपण जागे आहोत की झोपलेलो आहोत ते कळत नाही. मग तो वेड्यासारखा वागायला लागतो, शरीरावरचा ताबा सुटतो. आणि असं झालं तरी सुद्धा त्याला जागच ठेवायचं. असं करत करत एक दिवस असा येतो की त्या जागे राहण्यामुळे माणसाचा मृत्यू होतो. तुम्हाला वॉन्टेड चित्रपटातला तो प्रसंग माहिती असेल. त्याला एका मोठ्या बार्जवरती हे करून ठेवलेलं असतं आणि सांगितलं असतं की जर ह्या गुंडा म्हणजे तो जो व्हिलन आहे त्याचा डोळा जर मिटला तर त्याला धुलाई करायची. त्यामुळे तो सांगतो की मेलो तरी माझे डोळे उघडे राहतील. मग ते सुरुवातीला म्हणताना हे सोपं वाटतं, पण जेव्हा 24 तास, 48 तास, 72 तास असे तास, दिवस वाढत जातात तेव्हा कळतं की जागं राहणं ही नरक यातना देणारी शिक्षा आहे. आणि अशा प्रकारची शिक्षा त्यांना दिली जात होती. अन्न पाणी वेळेवर दिलं जात नव्हतं, जागं ठेवलं जात होतं. ताप असेल, आजारी असो तरी औषधोपचार केले जात नव्हते आणि आपला मृत्यू इथे निश्चित आहे त्यांना कळून चुकलं होतं. म्हणून त्यांनी तुरुंग तोडून पळून जाण्याचाही प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले होते. म्हणजे जे चित्रपटांमध्ये दाखवलं जातं की तुरुंगाचे गज वाकवलेत, साखळ्या तोडल्यात, हे प्रत्यक्ष त्यांनी केलं होतं, कारण तेवढी शक्ती त्यांच्याकडे होती. पण तरी परका देश होता, कुठे धावत जायचं, कुठे आसरा घ्यायचा काहीही माहीत नव्हतं. त्या ठिकाणी त्यांना पुन्हा अटक झाली, पुन्हा त्यांना तुरुंगामध्ये दाखल करण्यात आलं आणि सांगितलं की आता तुमची सुटका नाही, आता तुम्ही मृत्यू होईपर्यंत इथेच राहायचं. मग त्याने ठरवलं की आता इथे आपल्याला पुढे काही अंधकार आहे सगळा. त्याने अन्न पाण्याचा त्याग केला आणि मग हळूहळू असं करत करत त्यांची परिस्थिती खालावत गेली आणि अखेर 17 फेब्रुवारी 1883 रोजी त्यांचा मृत्यू झाला. एका महान अशा राष्ट्रपुत्राचा, राष्ट्रप्रेमी अशा या क्रांतिवीराला देशमुखला. आता हे सगळं त्यांचं जे चरित्र आहे ते प्रचंड आव्हानांनी भरलेलं आहे आणि त्या वेळेमध्ये त्यांनी हा जो दिलेला लढा होता तो अतिशय महत्त्वाचा होता. म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक असं म्हटलं जातं. नुसतं लेखणी चालवून किंवा नुसतं बौद्धिक लोकांचं घेऊन काही फरक पडणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे आणि ती सशस्त्र कृती करणंच आवश्यक आहे, हे ते ओळखून होते. आता त्यांच्या चरित्राचा आपल्या जीवनाशी आपण थोडासा सांगड घालूया शेवटच्या 10 मिनिटांमध्ये, की वासुदेव बळवंत फडकेंचं चरित्र आपण बघितलं, आव्हानात्मक होतं. खूप साऱ्या गोष्टी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केल्या. त्यांचं चरित्र आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे अंगी बाणवू शकतो. तर मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, आपण आत्ता आयुष्याच्या ज्या फेजमध्ये आहोत, म्हणजे साधारणपणे वयाच्या 16व्या वर्षापासून 24व्या वर्षापर्यंत, म्हणजे एक 10वी झाल्याच्या नंतर 11वी 12वी आणि पुढची डिग्रीची 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन करत करत आपण एक 7-8 वर्ष म्हणजे 25व्या वर्षापर्यंत ही जी आयुष्याची तुमची वर्ष आहेत ना, ती अत्यंत महत्त्वाची आहेत. ह्या वर्षाच्या प्रत्येक दिवशी तुम्ही जे करणार आहात त्यातनं तुमचं भविष्य पुढे घडणार आहे. की म्हणजे फक्त अभ्यासाच्या बाबतीत मी म्हणत नाही आहे, अभ्यास काय कोणीही करेल. बघा, म्हणून तुम्ही बघा, जेव्हा एखाद्या दहशतवाद्याचं नाव येतं तेव्हा आपल्याला कळतं की तो म्हणजे कोणी गुन्हेगार असेल तर तो इंजिनियर असतो, कोणी डॉक्टर असतो, कोणी मोठमोठ्या पदांवरती काम केलेला असतो. मग तरीही ही लोकं अशी वागतात का? कारण त्यांची घडण करणारी ही जी वर्ष आहेत, वय वर्ष 16 वय वर्ष 24-25 पर्यंत, या 6-7 वर्षांमध्ये त्यांनी कोणत्या प्रकारचे संस्कार त्यांच्यावरती झालेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मी तर असं म्हणेल की आत्ताची आपली ही जी पिढी आहे, जी 2026 सालामध्ये या फेजमध्ये आहे, या पिढीसमोरची आव्हानं सगळ्यात प्रचंड कठीण अशी आहेत. आपल्यासमोर डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, इझिली अवेलेबल आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या मुख्य मार्गापासून भरकटवू शकतात. मग ज्याच्यामध्ये व्यसनाधीनता असेल, ज्याच्यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर असेल, ज्याच्यामध्ये ऑनलाईन फ्रॉड असेल, असंख्य अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आपल्या मुख्य उद्दिष्टापासून भरकटवू शकतात, ज्यांना बळी पडणं अत्यंत सोपं आहे. कारण नेहमी लक्षात ठेवा, वाईट सवयी आपोआप लागतात, चांगल्या सवयी लागण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. याचं एक छोटंसं उदाहरण देतो. आपल्याला सकाळी उठण्यासाठी काय करतो आपण? 4 वाजता मला उठायचं आहे, काय करतो? अलार्म लावायला लागतो. का? तर आपोआप जाग येत नाही, बरोबर आहे ना? पण तुम्ही असं कधी ऐकलं आहे का हो की उद्या सकाळपासून बाबा मला उशिरा उठायचं आहे, 10 वाजता उठायचं आहे मला, रोज मी अलार्म लावणार. वाईट सवय आहे ना, लागायला पाहिजे म्हणून. मला सांगितलेलं बाबा रोज 5 सिगरेट ओढल्याशिवाय घरी यायचं नाही अजिबात. रोज आठवड्यातनं 2 दिवस, म्हणजे आठवड्यातनं 2 दिवस दारूही प्यायलीच पाहिजे, नाही तर घरात घेणार नाही, असं आपले पालक सांगतात का आपल्याला? त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करायला लागतात का? पण तरीही ही व्यसनं माणसांना लागतात. आपण व्यसनी माणसं आजूबाजूला बघतो का? कारण ती वाईट सवय आहे, ती आपोआप लागते. पण ही चांगली सवय,
बाबा रोज 20 पानं कुठल्याही पुस्तकाची 20 पानं वाचल्याशिवाय मी झोपणार नाही, याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मला रोज व्यायाम करायचा आहे, अर्धा तास माझ्या शरीरासाठी द्यायचा आहे, चांगली सवय, तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. रोज मला एकाग्रचित्ताने किमान 4 तास अभ्यास करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. म्हणजे ज्या ज्या चांगल्या सवयी आहेत त्यांना मेहनतीला पर्याय नाही. ज्या ज्या वाईट सवयी आहेत त्या अगदी सहज तुम्हाला लागू शकतात, आपण त्याच्या आहारी जाऊ शकतो. म्हणून स्वतःला सांभाळणं, स्वतःला स्वतःच्या उद्दिष्टापासून ढळू न देणं, ही आपल्यासमोरची आजची सगळ्यात मोठं आव्हान जर असेल तरुण पिढीसमोरचं तर ते हे आहे. आणि मग इथे आपल्याला फडके मदत करतात, आपल्याला मार्गदर्शक स्तंभ म्हणून उभे राहतात. कसे? त्यांना साधूंनी सगळं सांगितलं होतं की हे काही तू करू नकोस, इंग्रजांच्या विरोधात लढणं म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं आहे, यातनं तुला काही मिळणार नाही. पण तरीही ते अडिग राहिले, अटळ राहिले, अढळ राहिले की मला माझ्या भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंच आहे, मग कोणी काही सांगो, मग माझा जीव गेला तरी बेहत्तर, माझे प्रयत्न मी सोडणार नाही. तसं माझ्या आयुष्याचं ध्येय मी जे ठेवलेलं आहे, कितीही डिस्ट्रॅक्शन्स येऊ देत, कितीही वाईट चुकीच्या गोष्टी येऊ देत, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करेन आणि माझं जे उद्दिष्ट आहे ते मी साध्य करेनच. ही प्रेरणा आपल्याला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या चरित्रापासून आपल्याला मिळते. आणि हे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये खुणगाठ बांधूनच ठेवली पाहिजे की ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचा मीन्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन एंड्स, असं इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गंतव्य ठिकाणी पोहोचलात की सगळी मजा निघून गेली. मजा तसं नाही, मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, मला IPS ऑफिसर व्हायचं आहे, मला प्रचंड श्रीमंत व्हायचं आहे, मला मोठा बिझनेसमॅन व्हायचं आहे. तिथे पोचल्याच्या नंतर काहीही मजा नाही आहे. तर तुमच्याकडे काहीही नसताना 0 to इन्फिनिटी हा जो प्रवास आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो सगळ्यात मजेशीर आहे, तो सगळ्यात आनंददायी आहे. आणि म्हणून ह्या प्रवासामध्ये आपलं मार्ग चुकू नये, भरकटू नये, याच्यासाठी या प्रकारच्या क्रांतिकारकांची, महान पुरुषांची चरित्र अधूनमधून आपण वाचली पाहिजेत, कानांनी ऐकली पाहिजेत. आणि त्यांच्यातला एक जरी गुण आपण आपल्यामध्ये उतरवू शकलो तर निश्चितच आयुष्यामध्ये एक पाऊल आपण पुढे जाऊ, असा मला विश्वास वाटतो. आज तुमच्या या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित निवासी शिबिरामध्ये आजच्या पहिल्या दिवशी या मशाल सत्रामध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनचरित्राचा एक अतिशय अल्प परिचय आपणा सर्वांसमोर करून देण्यासाठी आपण सर्वांनी, या आयोजकांनी मला संधी दिली, याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आणि तुम्हा सर्वांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एक आवाहन मात्र सगळ्यांना करतो की 2026 पासून पुढे 2047 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष पूर्ण होतील. आत्तापर्यंतच्या पिढीने त्यांचं जे योगदान द्यायचं आहे ते देऊन झालेलं आहे. इथून पुढची जी 25-26 वर्ष आहेत ती पूर्णपणे आपल्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे. या राष्ट्राचा तरुण नागरिक म्हणून आणि उद्याच्या राष्ट्राचं भवितव्य म्हणून आपण ती जबाबदारी ओळखूया, भारताचा चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या देशाला या जगामध्ये सगळ्यात वरचं स्थान, उंच स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असं आवाहन सगळ्यांना करतो आणि थांबतो. बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे, धन्यवाद.